हे विहार मी जेव्हा या ठिकाणी निवडून आलो तेव्हा हेच मंडळी सगळी आमची मला निवडून आणणारे माझे सगळे मार्गदर्शक. आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर आम्ही बसलो या ओपन जागेमध्ये काय केलं पाहिजे, तर मग आमच्या सगळ्या मार्गदर्शक जी मंडळी आहेत, महालिंगे सर आहेत, देरेकर सर आहेत, ओळ सर आहेत, आमचे भंडारे आहेत, हिवाळे आहेत, देहाडे साहेब आहेत, आमचे खापर्डे साहेब आहेत, म्हणजे एकूणच आमच्या जो परिसरातले जे प्रमुख लोक आहेत हे. मग आम्ही बसून असा निर्णय घेतला की या ठिकाणी एक मेडिटेशन सेंटर आणि बुद्धविहार, म्हणजे बुद्धविहार प्लस या ठिकाणी ध्यान साधना देखील फार चांगल्या पद्धतीने होईल, कारण हे फार निवांत असे ठिकाण आहे या परिसरातलं. मग मी ते महापालिकेमध्ये पाठपुरावा केला, ही वास्तू उभी केली. थोडंफार काही काम राहिलं होतं, त्याचं सिलिंग आहे, लाईटिंग आहे, थोडं देखाव्याचं, ते आम्ही काल परवाच ते पूर्ण केलं. आणि आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून सरांनी सांगितल्याप्रमाणे ते नूतनीकरणाचा पूर्ती सोहळा आज आम्ही घेतलेला आहे. हा जो बाकीचा जो परिसर आहे त्याचं कंपाऊंड आलं आहे, इथं धम्मकुटी या भिक्खूसाठी होणार आहे. परिसरामध्ये बेंचेस ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आम्ही टाकणार. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. हे सगळे कामं मंजूर आहेत. आता 1-2 दिवसात या कामाला सुरुवात करू आणि येत्या 3-4 महिन्यामध्ये याचं पूर्ण काम करून हे बुद्धविहार पूर्णपणे सुसज्ज असं समाजाच्या उपयोगी आम्ही निर्माण करणार आहोत. सर, येणाऱ्या 2 दिवसावर भीमजयंती आहे. आपल्या वार्डामध्ये भीमजयंती कशाप्रकारे साजरी करण्यात येणार आहे? दरवर्षीप्रमाणेच करतो आम्ही भीमजयंती. या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम होतात. बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास करणारे लोक या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचं जीवनपटावर ते बोलतात, मार्गदर्शन करतात. करमणुकीचे कार्यक्रम होतात, भीमरजनीचे कार्यक्रम होतात, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर व्याख्यानाचे कार्यक्रम होतात. त्यासंबंधीचे नाटक, लहान लहान मुलांच्या निबंधाच्या स्पर्धा होतात, बाबासाहेबांच्या जीवनावरती निबंध असतात. अशा दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम या कॉलनीमध्ये राबवल्या जातात आणि याही वर्षी त्या पद्धतीने भीमजयंती आम्ही साजरी करत आहोत. सम्यक क्रांती बुद्ध विहाराचं नूतनीकरण पूर्ती सोहळा जो आहे तो आज झालेला आहे. अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं मिलिंदभाऊ दाभाडेंनी त्यांच्या संकल्पनेतनं या विहाराला हे वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. तसं आणखीन बऱ्याच गोष्टी राहिल्यात, पण आंबेडकर जयंतीनिमित्त हे सगळ्यांना लवकर जमता यावं, बसता यावं, कार्यक्रम घेता यावा या हेतून केलेला आहे. आणखीन त्याच्यामध्ये कंपाऊंड व्हायचं आहे, मध्ये पेवर ब्लॉक टाकायचे आहेत, 6 EC येत आहेत. हे अत्यंत आनंदाने आम्ही सांगू इच्छितो की शहरातलं सगळ्यात अत्याधुनिक असं वातानुकूलित आणि प्रसन्न बुद्ध विहार म्हणून या विहाराला ओळखलं जाईल. आणि या विहाराचा जो नुसतं देखणपणाचा भाग नाही आहे, त्याला विचारांचा, कृतीचा, सातत्यानं उपक्रमाचा आम्ही त्याला इथं पायंडा पाडणार आहोत. त्यामुळं विचारांनी आणि देखणेपणाने हे विहार वेगळं पण आपलं सिद्ध करेल यात शंकाच नाही.